जर महायुतीची तुम्हाला गरज लागली, म्हणजे 2019ला काय झालं तर राजकारणाची पूर्ण दिशा बदलली, सगळं बदललं. म्हणजे उद्धव ठाकरे जे म्हणजे शिवसेना जी तुमची मित्रपक्ष होती ती उद्धव ठाकरे तुमच्यापासून लांब गेले, अजित पवार तुमच्यासोबत आले, हे सगळं झालं. आता जर तुम्हाला गरज वाटली तर उद्धव ठाकरेंना तुम्ही सत्तेसाठी सोबत घ्याल का? गणितात चित्र दिसतंय की महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. 2019ला जे झालं ना की भाजप शिवसेना युती होती आणि जनादेश त्या युतीला मिळाला होता. अशा वेळी उद्धवजींनी त्या जनादेशाशी गद्दारी केली. त्यानंतर ज्या प्रकारची वक्तव्य त्या पक्षाकडे सगळी येत गेली, तर हे आता मतभेदाच्या पलीकडे मनभेदापर्यंत गेलं आहे. त्यामुळे इतकं सहजपणे एकत्र होणार नाही. अगदीच राजकीय अपरिहार्यता असेल तर राजकारणात काही होतं, पण असं मला आज चित्र दिसत नाही की असं काही एकत्र येणं होईल. पण आजही भाजपमधील काही जुने जाणते नेते आजही म्हणतात की जे बिघडलंय ते दुरुस्त होऊ शकतं आणि हीच ती वेळ आहे. तर ही वेळ आहे का ती? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं की ज्या पद्धतीने उद्धवजींनी हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर, सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर, राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर गेले, अशावेळी मला असं वाटतं की हिंदुत्व या बेसवर काम करणाऱ्या भाजपच्या सोबत जर त्यांना यायचं असेल तर बरीच ॲडजस्टमेंट त्यांना करावी लागेल. आणि ते जर ते करणार असतील तर काहीच अडचण नसते, पण आता तसं चित्र दिसत नाही.